मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये इशारा सभा जी आहे ती पार पडते। तत्पूर्वी या इशारा सभेच्या पूर्वी खरं तर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी बीड शहरामध्ये शिवाजी महाराज चौकापासून त्यांची रॅली जी आहे ती सुरू होईल। शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर ते सभास्थळाकडे रवाना होणार आहेत। मात्र तत्पूर्वी या सभास्थळाच्या या संपूर्ण रस्त्यावरती या ठिकाणी बार्शी नाका येथे मुस्लिम समाजाकडून जो आहे तो या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आणि यांच्या मागणीला जो आहे तो जाहीर पाठिंबा देण्याचा एकंदरीत कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। आपण पाहतो या ठिकाणी भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि दुपारच्या सत्रात मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस या ठिकाणी या बार्शी नाक्यावर येतील त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांना मुस्लिम समाजाकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जाहीर पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि त्याचाच हा स्टेज आहे। खरं तर आपण पाहतोय की विविध समाजाचा पाठिंबा जो आहे तो मनोज जरांगे पाटलांना यापूर्वी देखील मिळालेला आहे। त्यातच आता बीडमधील इशारा सभेमध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी आज इशारा सरकारला देणार आहेत आणि या इशाऱ्यादरम्यानच मुस्लिम समाजाकडून हा संपूर्ण मराठा आरक्षणाचा पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी देण्यात येणार असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे एकंदरीतच विविध समाजाच्या पाठिंब्यानंतर आता मुस्लिम समाजाकडून देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यात येणार असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।